नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तिलोत्तमाने सारंगचं लग्न अस्मीसोबत ठरवलेलं असतं आणि तेही 2 दिवसात. पण आता सारंग याला काही तयार होत नसतो. सारंग म्हणतो, हे बघ आई, माझा सावलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही दोघे ज्या बंधनात अटकलेलो आहेत ना, ते बंधन सावली एवढं सहजासहजी नाही तोडू शकत, कारण मला सावलीवर पूर्ण विश्वास आहे, असे आता सारंग तिलोत्तमाला सांगतो. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की झालं का तुझं बोलून, आणि मी तुला आता काय सांगते ते ऐक. आता मी जे ठरवलंय ते ठरवलंय. तिलोत्तमा म्हणते की तुझं आणि अस्मीचं लग्न आता मी ठरवलेलं आहे आणि ते फायनल आहे, कळलं का तुला सारंग. ते ऐकताच आता इकडे अस्मी आणि ऐश्वर्या खूप खुश होतात आणि यामध्ये मला अजिबात बदल नको असल्याचे तिलोत्तमा बोलून तेथून निघून जाते. आणि इकडे आता तिलोत्तमा निघून जाता क्षणी सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो सारंगला. सावलीने आपल्यासोबत कसं प्रेम केलं होतं, हे सगळे प्रेमाचे क्षण आता सारंगच्या देखील डोळ्यासमोर येऊ लागतात. आता सावली देखील एकांटी सारंगची आठवण काढत बसलेली असते. सारंगने आपल्याला कसं मिठीत घेतलं होतं, हे सगळे आता प्रेमाचे क्षण सावलीला देखील आठवतात. सावलीच्या डोळ्यात आता दुःखाचे अश्रू आलेले असतात. एकटक नजरेने भरल्या डोळ्यांनी सावली आता दरवाज्यात बसलेली असते आणि त्याच वेळेस कान्हू आता सावली शेजारी येऊन बसते. कान्हू आता सावलीला समजावू लागते आणि लगेच आता कान्हूला बघताच आता सावली भानावर येते आणि सावली म्हणते की आई, मी ठीक आहे, मला काहीच झालं नाही, नको तू एवढी काळजी करूस माझी. कान्हू म्हणते की अगं साऊ, मी तुला काहीच म्हटलेलं नाही आहे. कान्हू म्हणते, हे बघ सावली, तुझ्या गळ्यात अजूनसुद्धा मंगळसूत्र आहे आणि जावई बापूपासून जर तुला दूर जायचं असतं ना, तर आज हे तू गळ्यातलं तुझं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नसतंच. कान्हू म्हणते की साऊ बाळा, नक्कीच काहीतरी मोठं घडलं असेल, त्यामुळे तू हे सगळं असं काही केलं. इकडे आता सोहम आणि तारा स्विमिंग टँकसमोर एरझऱ्या मारत असतात. तारा आता जाम वैतागलेली असते. तारा म्हणते की रात्रभर आपण इथेच एरझऱ्या मारत बसायचं का सोहम? ती सावली तिकडे निघून गेली आणि आता पुढचं प्लॅनिंगसुद्धा काय आहे ते देखील माहिती नाही आहे. आणि आता सोहम म्हणतो की मला वाटत होतं की मॉम आपल्याला घरी घेऊन जाईल म्हणून. तारा म्हणते की पण नाही ना आली आता मॉम, पुढे काय करायचं आता ते ठरव. आणि तारा म्हणते की जे काही बोलायचं ना ते लगेच बोलून टाकणार आहे सोहम तू. सोहम म्हणतो ठीक आहे, मी मॉमशी बोलतो. तारा आणि सोहम आता रागाने दरवाज्यात येतात. सोहम मोठ्याने आता तिलोत्तमाला हाक मारतो. तिलोत्तमा आता सोहम समोर येते. ऐश्वर्या आणि अस्मी देखील तिथे आलेली असते. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की मॉम, काय करायचं आम्ही ते तरी सांग. तर आता तिलोत्तमा म्हणते की ब्लॅकमेल करतोयस का मला? तर आता सोहम म्हणतो की नाही, मी कशाला ब्लॅकमेल करू. इकडे आता तिलोत्तमा ही ताराकडे बघते आणि आता सोहमला म्हणते की माझ्याकडून तुला काय अपेक्षा आहे, मी तुझा स्वीकार करावा की काय? पण हे असं कधी होणारच नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की माझ्याकडून तुझा स्वीकार होणार नाही आहे, कारण जे सारंगचं झालं ना ते तुझं व्हायला नको, म्हणून मी तुझा स्वीकार करणार नाही, असे तिलोत्तमा ठणकावून सांगते. आणि मोठ्या दिमाखाने आता तिलोत्तमा म्हणते की तारा वजे, म्हणून तू मेंदळ्यांची सून होऊ शकत नाही. ते ऐकताच आता ताराला धक्का बसतो. अस्मी आणि ऐश्वर्या मात्र खूप खुश झालेल्या असतात आणि तिलोत्तमा माघारी फिरते. आणि त्याच वेळेस आता सोहम म्हणतो की मॉम, माझी बायको जर मेंदळ्यांची सून होत नसेल तर मी या घरात थांबून काय करू? तेव्हा मी सुद्धा हे घर सोडून चाललो आणि तेही कायमचा. ते हे ऐकताच आता तिलोत्तमाच्या काळजाला धक्का बसलेला असतो आणि मी जे बोलतो ते एकदम सिरियसमध्ये बोलतो. मॉम, जर माझी बायको तारा जर या घरात सून म्हणून येणार नसेल तर माझं इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे, आणि म्हणून मी कायमचा चाललो असल्याचे सोहम आता तिलोत्तमाला सांगत असतानाच आता सारंग तिथे येतो आणि सोहमचे ते बोलणे आता सारंगने ऐकलेले असते. आणि लगेच आता रागाने ताराचा हात धरून आता सोहम हा बाहेर निघून जातो. तारा म्हणते की आपण कुठे चाललो आहे सोहम, पुढचं काही प्लॅनिंग आहे का? सोहम म्हणतो की आता पुढचं आपल्याकडे अजून काही प्लॅनिंग नाही, पण आता आपण इथून जातोय, असे म्हणत ताराचा हात धरून सोहम आता तेथून जाऊ लागतो. आणि तेवढ्यात आता इकडे सारंग तिलोत्तमाला म्हणतो की मॉम, सोहमला थांबव. इकडे आता तिलोत्तमालाकडे रागाने बघत आता सारंग म्हणतो, मॉम तू हे काय करतेस? त्याने ढेर साऱ्या झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि आता जर तो इथून गेला आणि जर त्याने जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर आपण काय करणार आहोत? इकडे आता सारंग म्हणतो की आई, त्याला प्लीज थांबव. आजपर्यंत तो आपल्या विरोधात कधीच वागलेला नाही, फक्त त्याने आज हा निर्णय घेतला, तेव्हा प्लीज आई तू त्याला थांबव. हे ऐकताच आता तिलोत्तमा सोहमकडे बघू लागते आणि तिलोत्तमाच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. सारंग म्हणतो, आई तू असं का करतेस? त्यालासुद्धा या जगात वावरायचं आहे आई, त्याच्यासुद्धा मनाचा तू विचार कर.
सारंग म्हणतो की त्याला कशाचंही ज्ञान नाही आहे, प्लीज त्याला थांबव आई. तिलोत्तमा म्हणते की हा विचार त्याने करायला हवा होता आणि लग्नाच्या अगोदर त्याने या पुढच्या गोष्टीचा विचार करायला हवा होता असे आता तिलोत्तमा सारंगला बोलते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की झाली त्याच्याकडून चूक, पण मॉम त्यासाठी तू त्याला एवढी मोठी शिक्षा देणार आहे का? आणि खरी चूक तर भैरवीजीकडून सुद्धा झालेली आहे, त्याची शिक्षा तू यांना का देतेस? आणि त्यामध्ये यांची काय चूक असे सारंग तिलोत्तमाला आता जीव ओतून सांगत असतो. तेव्हा आता पोट करत सारंग म्हणतो की आई हा न्याय नाहीये आणि तुझ्याकडून मला हे अपेक्षित नाहीये. तिलोत्तमा म्हणते की मग तुला काय अपेक्षित आहे? रागाने तिलोत्तमा म्हणते बोल ना सारंग, माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तेव्हा आता सारंग म्हणतो की आई त्याला फक्त तू घरात घे, या घरातून जे कोणी बाहेर गेलं ना त्यावेळेस त्याच्यावरती मोठं संकट आलेलं आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आई मला त्याची काळजी वाटते, तू त्याला थांबव. आणि लगेच आता तिलोत्तमा एकटक नजरेने सारंगकडे बघते आणि म्हणते की थांबवते मी त्याला, फक्त एका अटीवरती, आणि ती अट म्हणजे तू अस्मीबरोबर लग्नाला तयार हो. ते ऐकताच आता सारंगला बसतो तो मोठा धक्का. तर आता अस्मी खूप खुश झालेली असते. सारंग आता तिलोत्तमाकडे बघू लागते, काय करावे काय बोलावे हे आता सारंगला कळत नसते. आणि लगेच आता सारंग काहीही विचार न करता लग्नाला परवानगी देतो. पटकन आता तिलोत्तमा ही ऐश्वर्याला डिवोर्सचे पेपर आणायला सांगते आणि ते पेपर घेऊन येताच आता तिलोत्तमा ते पेपर सारंग समोर ठेवत म्हणते की कर आता याच्यावरती सही. आणि पटकन आता सारंग हा सही करायला लागतो. तेवढ्यात आता सारंग विचार करतो आणि तिलोत्तमाला म्हणतो की आई मी तुला शब्द दिलाय, तेव्हा या पेपरची काय किंमत आहे? आणि लगेच आता तिलोत्तमा विचार करत म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता सोहम आणि तारा जात असताना तिलोत्तमा त्यांना थांबवून आता दरवाजात आणते. तर अमृताने तारा आणि सोहमचा गृहप्रवेश केलेला असतो. आणि आता तारा आणि सोहमचे औक्षण करता क्षणी आता नील राज सगळेजण आता सोहमला नाव घेण्यासाठी बोलतात. तिलोत्तमाने मात्र नाक मुरडलेले असते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार कशासाठी, काय गरज आहे नाव घेण्याची? तिलोत्तमा म्हणते की काही गरज नाही आहे नाव घ्यायची, सरळ माप ओलांडून तू आतमध्ये ये. तारा आता तिलोत्तमाकडे बघते. केवळ मेंदळ्यांच्या रीती भाती संस्कार याच्यासाठी हे सगळं करायचंय आणि नको तू नाव घेऊ, माप ओलांड असे म्हणता क्षणी तारा माप ओलांडते आणि तारा आतमध्ये येते. आणि त्यानंतर आता आतमध्ये येता सोहम आणि तारा तिलोत्तमाच्या पाया पडू लागतात. पण तेवढ्यात आता तिलोत्तमा पाय बाजूला करते आणि म्हणते की नको, माझ्या पाया पडायची काही गरज नाही. तिलोत्तमा ताराकडे बघते आणि म्हणते की तुझ्या लग्नाचं सत्य म्हणून मी सांगते, मला ना माझ्या इच्छेविरुद्ध हे सगळं करावं लागतंय आणि या लग्नाला काही मी मान्यता दिली नाही आहे, फक्त एक कर्तव्य म्हणून मी हे सगळं का करते. आणि रागाने तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. तर पाठोपाठ ऐश्वर्यासुद्धा. आता सोहम आणि तारा हे तिलोत्तमाकडे बघतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा पुन्हा सगळ्यांना हॉलमध्ये बोलावते. सगळेजण येता क्षणी आता सारंगला आता तिलोत्तमा अस्मी शेजारी उभं करते. तर आता तिलोत्तमा म्हणते की सगळ्यात आज मोठा प्रश्न आहे तो सारंग आणि अस्मीचं लग्न, आणि उद्या ना सारंग आणि अस्मीची हळद आहे. तेवढ्यात आता राज म्हणतो उद्या? तर तिलोत्तमा म्हणते हो. राज म्हणतो एवढी काय घाई आहे, म्हणजे पत्रिका नाही, काही अरेंजमेंट नाही आणि लगेच उद्या लग्न? चंद्रकांतराव म्हणतात घाई तर मी समजू शकतो, पण सगळं रीतीप्रमाणे व्हायला हवं. तर तिलोत्तमा म्हणते की होणार. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सगळं काही व्यवस्थित होणार, माझी सगळी तयारी झाली. आता तिलोत्तमा ऐश्वर्याला बोलावते आणि लगेच आता ऐश्वर्याने पत्रिका आणलेली असते. ती पत्रिका आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावला दाखवते. तेवढ्यात आता राज म्हणतो की लगेच पत्रिका, पण रीतीप्रमाणे अगोदर पत्रिका देवासमोर ठेवायला हवीस. आणि राज आता सारंगला म्हणतो सारंग पत्रिका देवासमोर ठेव. ऐश्वर्या आता ताटामध्ये पत्रिका घेऊन जाती. तर पाठीमागून अस्मी आणि सारंग जातात. पाठोपाठ तारा सोहम चंद्रकांतराव नील सगळेजण आता देवाकडे पत्रिका ठेवायलाच गेलेले असतात. इकडे आता सावली ही तिच्या विठ्ठलाला हात जोडते आणि म्हणते की माझ्या सारंग सरांवरती ना काही संकट येऊ देऊ नकोस. इकडे आता सगळेजण देवासमोर आलेले असतात. तिलोत्तमा म्हणते की देवासमोर पत्रिका ठेवा लगेच. आता ऐश्वर्या ही देवासमोर पत्रिका ठेवते आणि अमृताला त्या पत्रिकेला हळद कुंकू लावायला सांगते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही अमृताला थांबवते आणि म्हणते की तू नको ऐश्वर्या, तू हळद कुंकू लाव. तर ऐश्वर्या म्हणते ओके. आणि ऐश्वर्या आता पुढे येते आणि ऐश्वर्या आता पत्रिकेला हळद कुंकू लावून ती गणपती समोर ठेवते. तिलोत्तमा गणपती रायाला आता हात जोडते आणि म्हणते गणराया, माझ्या सारंग आणि अस्मीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे.
आणि इकडे सारंग आता गणपती रायाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा, तुला काही सांगायची गरज नाही, तू सर्वज्ञानी आहे. सावलीने हा निर्णय का घेतला ते माहिती नाही, पण आता सावलीने हा निर्णय घेतला तर सगळं काही आता तूच बघ. आणि त्यानंतर आता सारंग हा बेडरूममध्ये जातो तर अस्मी आता हसत खुश होऊन सारंगकडे येते. सारंगच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की सारंग, फायनली मी ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आज आला. तर सारंग म्हणतो की का करतेस अस्मी तू हे सगळं आणि कशासाठी? अस्मीला आता मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो, अस्मी, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. अस्मी म्हणते की असं कसं प्रेम नाही आहे? प्रेम आहे पण तू नाकारतोस सारंग, मला माहिती. आणि आता अस्मी म्हणते की माझंसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे, म्हणून तर हे सगळं घडून आलं आहे. आता सारंग म्हणतो की हे बघ, सावलीसोबतच्या लग्नाच्या बंधनात मी अटकलो आहे आणि कसलं आलं आहे तुझ्यावर प्रेम? राग येऊन आता अस्मी म्हणते की तुझं आणि सावलीचं नातं संपलं आहे. आणि राग येऊन ती मुलगी डिवोर्स पेपरवर साईन करून निघून गेली आणि तीही कायमची. आणि लगेच आता विचार करत सारंग म्हणतो, नाही, सावली निघून जाण्याचं नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल. तर अस्मी म्हणते, काय बोलतोय सारंग तू? आणि सारंग म्हणतो की जर तिला जायचं असतं तर मित्राच्या नात्याने ती मला सांगून गेली असती, कारण माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सावलीला अगदी जवळून ओळखतो. अस्मी म्हणते की तसं काहीच नाही, नसेल तिला तुला सांगायचं, आणि तसं जर असतं तर तिने डिवोर्स पेपरवरती का साईन केली असती आणि का अशी निघून गेली असती? सारंग, सांग ना तुम्हाला. आणि एवढा मोठा आपल्यासमोर पुरावा असताना बाकीच्या गोष्टी कशाला बघतोय आपण, असे आता अस्मी सारंगला सांगते. आणि आता आपलं लग्न ठरलंय, पत्रिकासुद्धा छापल्यात, तरीसुद्धा तुझा जीव असा त्या मुलीमध्ये का अटकला आहे? असं काय आहे त्या मुलीमध्ये आणि त्या मुलीने अशी कोणती जादू केली? असा प्रश्न आता अस्मीने सारंगला केलेला असतो. आणि राग येऊन आता सारंग म्हणतो की सावलीने विश्वास जिंकलाय, विश्वास. आणि तुला माहिती आहे का विश्वास काय असतो ते? आणि जेव्हा मला सावली सांगेल ना तुमच्या आयुष्यातून मला जायचं आहे, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीवर मी विश्वास ठेवीन अस्मी, कळलं का तुला? असे आता सारंग अस्मीला बोलतो. आणि त्याच वेळेस आता राग येऊन अस्मी तेथून निघून गेलेली असते. आणि विश्वासाच्या एका नात्यावरती आता सावलीवरचा सगळ्यात मोठा भरवसा हा सारंग समोर टिकून असतो. अस्मीसोबत जरी लग्न ठरले असले तरी आता सावलीवरचा विश्वास सारंगला सगळ्यात मोठा असतो. आणि त्या विश्वासाने सारंग हा अजूनही ठामपणे उभा असतो.